नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी सोमाजी हिरसोवन या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपणही एक शेतकरी आहे. तर हा आहे आपला शेतामध्ये गहू. आता गहू काढण्यास म्हणजे सर्व दाणे गव्हाचे भरलेले आहेत. 10 दिवसानंतर याची काढणी म्हणजे 10 ते 15 दिवसानंतर याची काढणी मशीने आपण करणार आहे. तर थोडे थोडे आत अजून वाळलेले नव्हते, त्यामुळे पाणी यास सोडण्यात चालू आहे. तर हा आहे आपला गहू. नंतर हा मधल्या चुलत्याचा गहू आहे आणि त्याच्या पलीकडे जो मोठा चुलता आहे त्याचा गहू आहे. तर गहू आपणास कसा वाटला? तर आता आज शेवटची पाणी देत आहे. पाण्याची तशी काही गरज नव्हती, परंतु पाणी शिल्लक असल्यामुळे वडील बोलले शेवटचे पाणी चालू कर, म्हणजे अजून घाटे ओले आहेत, त्यामुळे पाणी शेवटचे पाणी चालू आहे याला. आणि या गव्हाच्या खाली हरभरा आहे, आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आपणास गहू कसा वाटला? किती दिवसानंतर हा गहू काढण्यास येऊ शकतो? आम्हाला आपण कमेंट सेक्शनद्वारे सांगा. काही ठिकाणी फुल वाळलेला आहे गहू, म्हणजे दाणेही तयार झालेले आहेत, आपण पाहू शकता. म्हणजे गहू अर्धा एकर गहू असेल. आणि ते खाली हरभरा आहे. निम्मा हरभरा काढून झालेला आहे आणि काही हरभरा आतनं ओला असल्यामुळे ठेवलेला आहे. हा याची वाळल्यानंतर आम्ही करणार आहोत. आतून थोडा ओला आहे त्यामुळे ठेवलेला आहे. पाहू शकता, निम्मा काढण्याचा झालेला आहे. तर अर्धा एकर हरभरा आणि अर्धा एकर गहू आपण केलेला आहे. आणि मका दुसऱ्या शेतामध्ये आपण मका केलेला आहे. तर आपणास गहू कसा वाटला कमेंट सेक्शनद्वारे नक्की आम्हाला कळवा. शेतीतील आपण कोणते पीक घेतो, पिकास त्या कोणती औषधे देतो, हे सर्व आपण या चॅनलवरती सांगणार आहे. आता हा गहू निघाल्यानंतर आणि हा हरभरा आता काढायला सुरू आहे. याच्यानंतर आपण या शेतामध्ये वांगी हे पीक घेणार आहे. ते आपण या शेतामध्ये डाळिंब हे पीक होते, परंतु डाळिंबला मर रोग आल्यामुळे आपण 2 वर्षापूर्वी डाळिंबाची रोपे काढून टाकली. आता दुसरी रोपे लावणार आहे दुसऱ्या शेतामध्ये. परंतु या शेतामध्ये यावर्षी आता वांग्याचे पीक घेणार आहे. आणखीन 15 ते 20 दिवसांनी आपण वांग्याची लागवड करणार आहे. तर वांग्याचे संपूर्ण नियोजन आपण या चॅनलवरती आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.